कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण। तिसरा अध्याय कर्मयोग. अत्यंत सुंदर असा हा कर्मयोग आपला सुरू आहे आणि या कर्मयोगातले आपले काही श्लोक झालेले आहेत. आपण मागच्या वेळी यज्ञ संबंधी श्लोक बघितला आणि अत्यंत सुंदर असा पावन तीर्थक्षेत्राप्रमाणे असणारा हा श्लोक. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संगस समाचर. हा 9वा श्लोक आहे आणि या श्लोकातून यज्ञाची व्याख्या दिलेली आहे. यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञाची व्याख्या करत असताना यज्ञ भावनेने जे काही कर्म केलं जातं ते कर्म इतर भूमिकेतून जेव्हा आपण कार्य करतो त्या कार्यापेक्षा वेगळं असल्यामुळे इतर जेव्हा भूमिकेतून आपण एखादं कार्य करत असतो, कर्म करत असतो, तेव्हा त्यामुळे मनुष्य कर्मबंधनात अडकतो आणि म्हणूनच या आसक्ती रहित होऊन यज्ञ भावनेने तू कर्म कर असं इथे भगवंत सांगतायत. यामध्ये आपण जेव्हा बघत होतो तेव्हा आपण यज्ञार्थ कर्म आणि त्याचं क्षेत्र आपण बघत होतो की आपण जिथे कार्य करतो, कर्म करतो, त्या कार्यक्षेत्रात जिथे आपण आहोत तिथलं त्या ठिकाणी आपण जे कार्य करतो ते आपलं यज्ञाचं क्षेत्र आहे. आपण ज्या ठिकाणी शिकतो किंवा आपला जिथे व्यवसाय आहे त्या ठिकाणी त्या तिथले संबंधित जे जो जो काही समाज आहे ते आपलं राष्ट्र, आपलं जग आणि याहून उंचीवर एकाहून एक अशी व्यापक क्षेत्रे यामध्ये येतात. आपण ज्या क्षेत्रात ज्या स्तरावर कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये आपली वृत्ती जी आहे ती शिकण्याची असली पाहिजे आणि इतरांना आपलं स्वतःचं कार्य करत असताना इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती आपली सतत असली पाहिजे. त्यांना आनंद देण्याची वृत्ती आपली असली पाहिजे आणि कुठलंही कार्य करताना ते अत्यंत तन्मयतेने आपण करणं आवश्यक आहे. हे कार्य करणं जास्तीत जास्त उत्कृष्टपणे ते कार्य करण्याचा प्रयत्न करणं, त्या असं जर कार्य करत राहिलं तर ते सत्कर्म होतं आणि इथूनच यज्ञार्थ कर्म ही जी भावना आहे ही निर्माण होते. अन्यत्र कर्म ते काय असतं, म्हणजे दुसरं कर्म अन्य भूमिकेतून जेव्हा कुठलं कार्य केलं जातं यज्ञार्थ भूमिकेशिवाय त्याला आपण अन्य कर्म म्हणू. जे यज्ञार्थ नाही ते अन्यत्र कर्म, म्हणजे ज्यामध्ये ईश्वरी भावनेचा आपण जो काही जी मुद्रा आहे ती न लावता जेव्हा कर्म करतो ते अन्य कर्म. अगदी ईश्वरासाठी कधी कधी केल्यासारखं जे कार्य असतं ते देखील ईश्वराचं कार्य नसतं कधी कधी. उदाहरणार्थ देवपूजा जेव्हा आपण करतो, देवपूजा करत असताना देवाची आरास, फुलं, रांगोळ्या, सुंदर प्रसाद असं आपण जेव्हा सर्व काही करतो आणि हे सगळं करत असताना त्यामागे भूमिका काय असते, ते इतरांनी आपल्याला दाद द्यावी त्या कार्याची अशासाठी जर असेल तर ते देवासाठी नाही तर ते इतरांसाठी कार्य केलं जातं. आणि म्हणून मग असं जे कार्य आहे हे अन्यत्र कार्य झालं. जरी ते देवासाठी कार्य केलं गेलं तरी पण ते कार्य मात्र अन्यत्र होतं आणि अशा कर्मांमुळे माणूस बंधनात अडकत जातो. आणि म्हणूनच चांगल्या दिसणाऱ्या कर्मांच्या बाबतीतही कधी कधी असं घडतं
आता प्रत्येकच चांगलं कर्म यज्ञार्थ कर्म का होत नाही? याचं कारण असं आहे, की यज्ञार्थ कर्म जे आहे, ते केवळ कर्तव्य कर्म नाही. ते कर्तव्य कर्म तर आहेच, पण त्याबरोबर त्याला ईश्वर प्राप्तीचं ध्येय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पवित्रता, प्रेम असणं आवश्यक आहे. सर्व नाम, ध्यान, उपासना ही सर्व दैनंदिन जी कर्म आहेत, ही त्या कर्मांमध्ये असणं आवश्यक आहे. या उपासनेभोवती जर आपलं जीवन गुंफलेलं असेल, तरच आपलं ते काम जे आहे ते चांगलं कर्म असं म्हटलं जातं. आता मुक्त संघ म्हटलेला आहे पुढचा शब्द जो आलेला आहे. मुक्त संघ आणि समाचरण. मुक्त संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे अं, अ, बंध आणि या बंधातून कर्माच्या या बंधनातून तू मुक्त हो असं म्हटलं आहे. आता बघा जेव्हा आपण कुठलंही कर्म करतो तेव्हा त्या कर्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावर होत राहतात. त्या संस्कारातून त्या वृत्ती ज्या आहेत त्या आपल्या सतत आपल्या सोबत असतात. जर कर्म अयोग्य झालं असेल, तर योग्य कर्म आपण केलं नाही, तर ते कर्म अयोग्य झाल्याचे संस्कार सतत आपल्या सोबत असतात. आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये हुरहुर असते, दुःख असतं, पश्चात्ताप होतो. कर्म जर योग्य आणि खूप छान झालं, तर त्याचा आनंद, हर्ष, समाधान मिळतं. आणि त्याचबरोबर हळू आपण करत असलेल्या कर्माचा अभिमान, अहंकार देखील हळू आपल्याला येत जातो. आता कर्माचा हा बंध कशामुळे होतो? प्रत्येक कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या त्यातून मिळणारं जे काही फळ आहे, त्या बुद्धीचा हिशोब त्याचा हिशोब जो आहे ना, ती आपली बुद्धी ठेवत राहते. त्या फळाची जी वाट बघितली जाते, तिला आपण प्रतीक्षा म्हणतो. वाईट कर्माची प्रतीक्षा ही भीतीने केली जाते, की मी हे कर्म केलं आहे आणि याचं मला काहीतरी फळ मिळेल आणि भीतीने त्याची अपेक्षा केली जाते. आणि चांगल्या कर्मांची जी आहे अपेक्षा ही प्रीतीने केली जाते. ही प्रीतीमुळे केलेली जी अपेक्षा आहे ना, ही जास्त तीव्र स्वरूपाची असेल, तर मग तिला आसक्ती असं म्हणतात. मी जे काही कार्य केलं आहे, त्यामधून अहंकाराची भावना आणि आसक्ती यातून अंतःकरणामध्ये वृत्ती इतर गोष्टी आपल्याला काही विचार करण्यासाठी वेळच देत नाही. अंतःकरणामध्ये आपल्या कर्तृत्व आणि फळ या वृत्तीमध्ये आपण बांधल्या जातो आणि त्यालाच बंध असं म्हणतात. चांगल्या कर्मातून मिळणाऱ्या फळाशी हळूहळू उपभोगात्मक वृत्ती वाढली जाते आणि हे अगदी नित्य व्यवहारात बघता येते. उदाहरणार्थ अभ्यास चांगला केला आणि पेपर चांगले गेले की असा रिझल्ट लागेल अशी अपेक्षा असते. ते यश आपण कसं सेलिब्रेट करायचं या संबंधीचे जे विचार असतात ते उपभोगात्मक विचार झाले. हे सहज आहे, पण या गोष्टीची हळूहळू तीव्रता वाढत जाते आणि मग त्यातूनच मोठे मोठे बंध निर्माण होतात. आसक्ती आणि अहंकार यांचे बंध हे अदृश्य असतात, पण ते खूपच बळकट असतात. ते अंतःकरणाला सतत या गोष्टींमुळे ऐहिक गोष्टींनी बांधून ठेवतात आणि मग आपल्याला सतत उपभोग घेण्याची आणि आपली प्रगती करण्याची इच्छा होत राहते आणि इकडे-तिकडे ते अजिबात हालू देत नाही. संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे घट्ट बंध. संपर्क म्हणजे थोड्या वेळाचा आणि संघ म्हणजे घट्ट बंध. या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. एखादं कापड जेव्हा धुळीवर पडतं, तेव्हा ते संपर्कात येतं कशाच्या? धुळीच्या आणि त्यामुळे त्याच्या धुळीशी त्याचा संग निर्माण होतो. हळू जर ते कापड सुरुवातीला जर नुसतंच जर पडून राहिलं, तर थोड्या वेळासाठी त्याचा संबंध येतो धुळीशी. पण जर ते बराच काळ तसंच पडून राहिलं, तर तो धुळीशी येणारा जो संग आहे, तो त्याच्याशी निर्माण होतो. अहंकार, आसक्ती यांचं हे असंच नातं आहे. ते धुळीसारखं हळू आपल्या अंतःकरणात प्रवेश करतं आणि त्यानंतर बऱ्याच काळ जर ते आपल्या ह्याच्यात राहिलं, तर ते साफ करणं अत्यंत कठीण होतं आणि हेच स्वच्छ करणं यालाच मुक्त संघ असं म्हणतात. असं भगवंतांनी इथे म्हटलंय, मुक्त संघ. आणि पुढे शेवटचा शब्द आहे समाचर. समाचर, सम म्हणजे व्यवस्थित, आचर, सर्वोतपरीने चांगलं आचरण कर. आपण जे काही कार्य करतो, आपण जे कोणतंही कर्म करतो, ते करण्याची जी पद्धत आहे आणि त्या कार्याचं जे स्वरूप आहे, ते दोन्ही चांगलं असणं आवश्यक आहे. त्या कर्मक्षेत्रामध्ये शास्त्राला धरून ते असणं आवश्यक आहे. ते आपल्या सर्व क्षमतांचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी अत्यंत उत्कृष्टपणे ते करता यावं,
यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि ते सतत करत राहिल्याने ते आचरण आहे, ते समाचरण म्हणजे चांगल्या कर्माचं आचरण असं म्हटलं जातं. अहंकार आणि आसक्ती यांच्यापासून संग यांच्या संघापासून अंतःकरण आपण मुक्त ठेवावं एवढंच इथे सांगितलेलं आहे. आणि त्या पुढची जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे, ती मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य असं 30व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. तोपर्यंत एका विषयातून अनेक छोटे छोटे विषय निर्माण होत गेले आहे. प्रथम यज्ञ ही भूमिका, ही जी स्वतःशी देवाला जोडण्याची भूमिका आहे, तशीच ती जगापर्यंत कशी पोहोचते हे पुढे आपल्याला बघायला मिळेल. हा असा विषय प्रवाह पुढे जो आहे तो गेलेला आहे. आणि पुढचा श्लोक तेच सांगतो. बघूया पुढचा श्लोक. सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्तिष्ठ कामधुक्. सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः अस्तु इष्टकामधुक्. पुरा पुरा म्हणजे पूर्वी. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा. सह म्हणजे त्याच्या सोबत, यज्ञासोबत, प्रजाः सृष्ट्वा प्रजांना उत्पन्न करून, प्रजापतीः उवाच प्रजापती म्हणजेच ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, अनेन प्रसविष्यध्वम अनेन म्हणजे याने, या यज्ञाने, प्रसविष्यध्वम तुमचं संवर्धन होवो. एषः वह, एष म्हणजे हा, वह म्हणजे तुमचे, इष्ट कामधुक असतु, इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होवो. समग्र अर्थ असा आहे या श्लोकाचा. पूर्वी यज्ञासह प्रजांना उत्पन्न करून प्रजापती ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, या यज्ञाद्वारे तुमचं संवर्धन होवो, हा यज्ञ तुमचं इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होवो. आता हा जो श्लोक आहे, या श्लोकाला थोडा पौराणिक नाट्यमय असा भाव दिलेला आहे. यज्ञासह सर्व प्रजांना उत्पन्न करून म्हणजे सृष्टी निर्मितीच्या वेळी प्रजापती ब्रह्मदेवाने निर्माण सर्व प्रजेला देखील प्रजापतीने निर्माण केले. आणि तो त्यांना म्हणाला, या यज्ञाद्वारे तुमचं संवर्धन होवो, हा यज्ञ तुमचं इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होवो. आता प्रजांशी ब्रह्मदेव कुठे बोलला आणि कसं बोलला? आधुनिक काळामध्ये हे सगळं गमतीदार वाटतं, की ब्रह्मदेवाने सर्व प्रजांना कुठे बोलवलं आणि कुठे बोलवून त्यांना काय सांगितलं असेल, त्यांची मीटिंग काय झाली आणि कुठे झाली, या सगळ्यांची तर्कसंगत उत्तरं अशी आहेत, की ही मीटिंग कुठे झाली तर ही प्रजांच्या डोक्यांमध्ये झाली. देवाने जेव्हा सृजन केलं, निर्मिती केली, तेव्हा या कर्माची सर्वांना प्रेरणा दिली, म्हणजे सांगितलं. प्रेरणेची भाषा ही शब्दांच्या भाषेपेक्षा जास्त बोलकी असते. प्रेरणा बघा, प्रत्येकालाच कुठलंही कार्य करण्याची आतून आंतरिक प्रेरणा होत असते. त्यासाठी वेगळं कोणी सांगितलंच पाहिजे असं नाही. प्रत्येकामध्ये असणारा तो जो चांगला भाव आहे, तो भाव त्याच्यामध्ये ती प्रेरणा जागृत करत असतो. माणूस कुठल्याही पातळीवर असला, तो अत्यंत श्रीमंत असला किंवा अत्यंत गरीब असला, तरी त्याला स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी कधी कधी काहीतरी स्वार्थ करावा लागतो. त्याचप्रमाणे अगदी तो दरिद्री जरी असला तरी त्याला इतरांना मदत करावी ही भावना कधी कधी निर्माण होते. ही नैसर्गिक प्रेरणा आहे. तर ही प्रेरणा जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. आता त्याप्रमाणे माणूस वागतो किंवा नाही वागत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ही नैसर्गिक प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे जा, असं या ठिकाणी गीता सांगते. त्या ठिकाणी बघा, अनेक प्रसंग आहेत महापुरुषांच्या आयुष्यातले. ते सांगतात की काही ज्या नैसर्गिक प्रेरणा आहेत त्या त्यांना आयुष्यात किती कामात आल्या. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सांगायचं तर अत्यंत लहान वयामध्ये ते इतके दानशूर होते, की दारावर जे कोणी फकीर किंवा बैरागी संन्यासी आहेत, त्यांना ते घरातील सर्व उत्कृष्ट असेल ते सगळं देऊन द्यायचे. वस्त्र सुद्धा देऊन टाकत. आणि त्यामुळेच त्यांच्यापासून चांगली वस्त्र लपवून ठेवावी लागत असत. कधी कधी त्यांना जर काही सापडलं नाही आणि दारावर जर कोणी आलं तर ते स्वतः नेसलेलं वस्त्र सुद्धा सोडून देऊन देत असत.
ही जी प्रेरणा होती, ही त्यांना कोणी दिलेली नव्हती. ती आंतरिक प्रेरणा होती. ती जन्मापासून त्यांना आलेली प्रेरणा होती. हेच नरेंद्रनाथ पुढे जेव्हा परिव्राजक झालेत, तेव्हा ते आलमोड्याला फिरत असताना भुकेने इतके व्याकुळ झाले, की चालता चालता ते ग्लानी येऊन पडले. आणि त्यावेळी त्यांना अन्न मिळालं नसतं तर काय झालं असतं हे सांगता येत नाही. पण अशा वेळी ते जिथे पडले त्या ठिकाणी कब्रस्तान होतं आणि तिथे एक फकीर होता. त्याच्याजवळ सुद्धा काहीच नव्हतं, पण त्याच्याजवळ एक काकडी होती. त्याने ती काकडी जी आहे, त्यांना थोडंसं सावध केलं आणि ती काकडी जी आपल्या जवळची होती ती त्यांना खाऊ घातली. त्यांना वाचवलं पाहिजे हे सोडून दुसरा कुठलाही विचार त्या फकीराच्या मनात त्यावेळी आला नाही. माणूस जेव्हा असा परहितार्थ काही करण्याची भावना मनात ठेवतो, ही यज्ञ भावना जी आहे ही त्याला त्याच्या जन्मापासूनच प्रेरणेने आलेली असते. इतर संतांबद्दलची देखील जी काही आत्मीयता आहे किंवा देवाविषयीची जी भावना आहे ती देखील आपण प्रेरणा म्हणून म्हणू शकतो. उदाहरणार्थ की एक उदाहरण आहे एकनाथ महाराजांचं, की एकनाथ महाराजांनी देखील काशीहून गंगा कावडीमध्ये आणली आणि ती रामेश्वरापर्यंत देण्याचा त्यांचा तो मानस होता. आणि हे सगळं करत असताना, हे पुण्य ते साधत असताना त्यांना रस्त्यातच जेव्हा तहानेने तडफडणारं एक गाढव दिसलं, तेव्हा त्या गाढवाच्या मुखामध्ये त्यांनी ती काशीहून आणलेली ती जी पवित्र गंगा होती ती घातली आणि त्यावेळी हाच तो रामेश्वर असा विचार त्यांनी मनात ठेवला. ही जी प्रेरणा आहे, ही अंतस्थ जी प्रेरणा आहे, ही सहज प्रेरणा निर्माण होते. गौतम बुद्धांच्या देखील आयुष्यामध्ये असा एक प्रसंग सांगितला आहे, की सिद्धार्थ गौतम जे आहेत, ते तपश्चर्या करत असताना अत्यंत कठोर संयमाने अन्न निग्रह त्यांनी केला आणि त्यांनी अतिशय कठोर अशी साधना केली. हे करत असताना देखील फारसं काही खूप साधत नाहीये असं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांचं जे शरीर होतं अत्यंत थकलेलं आणि दुर्बल झालेलं होतं आणि हळूहळू काय झालं, की ते अ, अतिशय दुर्बलतेमुळे ते मूर्छित होऊन पडले आणि योगायोगाने त्याच वेळी कुरुवेला या गावातील प्रमुखाची सुजाता नावाची एक 11-12 वर्षाची मुलगी तिच्या मैत्रिणींसह वनदेवतेला दूध फळं अर्पण करण्यासाठी म्हणून ते आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून तिथे अ, आली आणि हा भोवळ येऊन पडलेला सिद्धार्थ तिने बघितला. तेव्हा वनदेवतेला देण्याचे जे काही दूध आणि फळं आहेत, तो विचार तिच्या मनातून आपोआप निघून गेला आणि ते ते दूध जे होतं ते तिने सिद्धार्थाच्या मुखात घातलं आणि त्याला प्रयत्न करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न तिने केला. फळं त्याला खायला लावली. आता हे जे कार्य आहे, हे जर एखाद्या संतांनी केलं असतं, तर त्याच्या बाबतीत आपण म्हटलं असतं, की त्याची वृत्ती तशीच आहे. पण त्या लहान मुलीने, जी कोणी संत वगैरे नव्हती, तिने देखील तसंच केलं. याचं एक कारण असं, की देवाने माणसाला इतरांना सहकार्य करावं, इतरांना सहाय्य करावं, ही जी सहज प्रेरणा जी आहे ना, ही जन्मापासूनच दिलेली आहे. सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा या गीतेच्या विधानाला असंच म्हणावंसं वाटतं, असं मला वाटतं. या विधानामागे जे काही पौराणिक संदर्भ असतील, तरी त्याचा अर्थ जो आहे, तो हाच असला पाहिजे. व्यासांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत यांची ही जी सर्वांची जी भूमिका होती, ती म्हणजे आपलं जे कर्तव्य जे आहे, ती सोडून बाकी इतर कर्मकांड करण्यामध्ये तुमची कार्यशक्ती किंवा साधन सामग्री वाया घालवू नका. आणि तुम्हाला जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे, ते करत असताना आपला जो स्वधर्म आहे, हे करत असताना कर्मठ किंवा कर्मकांड जी आहेत यावर जास्त तुम्ही फोकस करू नका. परीक्षा नीट उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास कर, पण त्यासाठी मारुतीच्या डोक्यावर तेल घालण्याचा उपयोग नाही. त्यामुळे तुझी बुद्धी काही खूप हुशार हुशार होणार नाही. हे स्पष्ट सांगण्याचं कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात केलं. आणि हे सगळं सगळं सांगत असताना पुढचा श्लोक जो आहे तो आपल्याला याच वाटेकडे नेणार आहे. पुढचा श्लोक बघूयात. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ देवान् भावयत अनेन देवान् भावयत अनेन ते देवाः भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यथ अनेन देवान् भावयत अनेन म्हणजे याने याने म्हणजे या यज्ञाने देवान भावयत देवांना संतुष्ट करा ते देवाहा आणि मग ते देव काय करतील वह भावयंतु वह म्हणजे तुम्हाला भावयंतु म्हणजे तुम्हाला ते संतुष्ट करतील परस्परम भावयंतः अशा प्रकारे परस्परांना संतुष्ट करत श्रेय परम अवाप्स्यथ परम श्रेयाला तुम्ही प्राप्त व्हाल समग्र अर्थ याचा या श्लोकाचा असा आहे की या यज्ञाने देवांना तुम्ही संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला संतुष्ट करोत असे परस्परांना संतुष्ट करत तुम्ही परम श्रेयाला प्राप्त व्हाल असं इथे सांगितलेलं आहे आता केवळ स्वतःच्या सुखांचा विचार करणारा जो असतो तो स्वार्थी असतो स्वतः सोबत इतरांच्या सुखांचा समान विचार जो करतो त्याला परार्थी म्हणतात आणि इतरांच्या सुखांचा आनंदाचा कल्याणाचा विचार करत असताना प्रसंगी स्वतःच सुख जो बाजूला ठेवतो तो परमार्थी आहे अशा प्रकारे स्वार्थी परार्थी आणि परमार्थी अशा 3 प्रकारचे लोक या जगात असतात मानवी मन जे आहे हे जगाशी सतत संबंधित असतं त्याचप्रमाणे त्याला त्याला एक विशिष्ट प्रेरणा असते त्याचं जे यज्ञार्थ कर्म आहे कर्मशीलता कर्मकुशलता कार्यक्षमता हे जे आहे हे सर्वांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं एखादा चोर देखील आपल्या कामामध्ये निष्णात असू शकतो पण त्याची जी भूमिका असते ती वेगळी असते त्यामुळे इतरांना आपल्या कर्मामुळे दुःख होईल याची त्या चोराला अजिबात पर्वा नसते यज्ञार्थ कर्माने मात्र सर्व देवतांना संतोष होईल त्यामुळे तुम्हाला देखील आनंद मिळेल असं गीता या ठिकाणी सांगते कर्माने संतुष्ट होणाऱ्या देवता कोण आहेत आता बघा कर्माने संतुष्ट होणाऱ्या देव किंवा देवता यांच्या 2 प्रकारच्या धारणा आहेत एक म्हणजे कुटुंबात समाजात आणि जगात आपण ज्या राहतो तिथली ती माणसं ते जग ह्याच त्या देवता असा यातून तो अर्थ होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे कर्माची जी उद्दिष्ट देवता असते म्हणजे अमूर्त देवता जी दिसत नाही आपल्याकडे पूर्वीपासून 33 कोटी देवांचा उल्लेख मागण्यात आलेला आहे लोकांच्या मनामध्ये ती एक विशिष्ट संख्या आहे की 33 कोटी देवता आहेत आता पूर्वीच्या काळी आपली लोकसंख्या जेवढी होती तेवढी कदाचित ती त्या लोकसंख्येच्या हिशोबाने प्रत्येकामध्ये देव बघण्याची जी आपली संस्कृती आहे जी परंपरा आहे त्यानुसार देव आणि एकूण समाज या सर्वांना विचारवंतांनी कदाचित या 33 कोटी देवांमध्ये 33 कोटी लोकांमध्ये विभागलं असावं देवांना संतोष करणं देवांना संतुष्ट करणं म्हणजे समाजाला संतुष्ट करणं हे कर्म त्या ठिकाणी कदाचित अपेक्षित असावं आपल्या कर्मक्षेत्रात वावरणाऱ्या इतर व्यक्तींना देखील आनंद होईल असं कर्म केल्याने तेही आपल्याला प्रतिसाद देतील आणि आपल्याला सहकार्य करतील आणि आपलं इप्सित साध्य होण्यासाठी हळूहळू अनुकूलता निर्माण होईल अगदी ध्यान धारणा करत असताना सुद्धा ती एकट्याने जर करायची म्हटलं तरी घरातल्या बाकी लोकांची देखील अनुकूलता आवश्यक असते घरात बाहेर कुठेही जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपलं वर्तन योग्य वर्तन ठेवून आपलेपणाने वागून आपण जर इतरांना प्रसन्नता दिली तर त्याद्वारे आपण देवांना संतुष्ट करत असतो आणि पुढे जाऊन हे देव म्हणजे समाजातील इतर घटक आपल्याला सहकार्य करतात आता साधना करत असताना ज्या अंतस्थ शक्तींचा विकास होत असतो त्यांचा आपल्यासोबतच समाजावर देखील चांगला परिणाम होतो पण समाजावर आपल्याला असा परिणाम करायचा आहे म्हणून साधना करावी असं नाही कोणतंही कर्म अशा अपेक्षेने करू नये ते कर्मयोगामध्ये अजिबात बसत नाही कर्मयोग हा पॉलिसी मॅटर म्हणून करण्याचा भाग नाही त्यामुळे देवांना संतोष देणं म्हणजे समाजाला संतोष देणं या देवता या शब्दाचा असा अर्थ असला तरी तो साधारण अर्थ आहे तो चुकीचा अर्थ घेऊ नये तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव
असा उपदेश जेव्हा तिथे केलेला आहे, तिथे देव हा शब्द जो आहे, हा श्रेष्ठत्व वाचक आहे. मान या आपल्या समाजामध्ये ज्या ज्या व्यक्ती समाजात पूजनीय आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांचा अर्थ देव असा तिथे मांडला गेलेला आहे. देव या शब्दाचा विशिष्ट अर्थ, विशेष अर्थ आपण जो बघतो त्या व्यतिरिक्त स्वामी चिन्मयानंद महाराज यांनी मांडलेला आहे, की ते म्हणतात, की देव या शब्दाचा अर्थ कोणत्याही कार्यक्षेत्रातील जी अधिष्ठित देवता आहे, ही देवता म्हणजे दुसरं काही नसून त्या कार्यक्षेत्रातील संभाव्य उत्पादन क्षमता, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल देखील म्हणू शकतो. हा अर्थ जो आहे, हा सर्वसाधारण व्यक्तीला देखील मान्य होण्यासारखा अर्थ आहे. देवतेची देवता आणि त्यांचं पूजन, मग या देवता कशाने प्रसन्न होतील? तर त्यांची जे पूजन करतील त्यांच्यावर त्या प्रसन्न होतील. आता ही पूजा म्हणजे कशी? तर देवता त्यांचं पूजन कसं करावं यासाठी स्वामी चिन्मयानंद महाराज म्हणतात, की जेव्हा एखाद्या परिस्थितीत आपण खरे आणि प्रामाणिक प्रयत्न करतो, ते प्रयत्न आणि आपला त्याग हा जणू त्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यामध्ये ते जे त्या क्षेत्रात उत्पादन जेव्हा क्षमतेला मदत करणारं ठरतं, तेव्हा ते जे आपलं कार्य आहे ते त्या देवतेलाच प्रसन्न करणारं असतं. आणि मग त्याचं फलस्वरूप म्हणून ती देवता आपल्याला त्या कष्ट करणाऱ्याला अनुग्रह करते, त्याला ती मदत करते. आधुनिक भारत जगामध्ये जेव्हा आपण भारत माता असा जो शब्दप्रयोग करतो, अशी या ठिकाणी अमूर्त मातांचा निर्देश आहे. त्याही ठिकाणी देवता हा शब्द वापरलेला आहे. यज्ञ करणाऱ्यावर म्हणजेच प्रयत्न करणाऱ्यावर ही देवता प्रसन्न होत असते. हे स्पष्ट करायला अगदी एक रोजचं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण जमिनीतून पीक घेतो, तेव्हा इतर देवदेवतांना संतुष्ट करून पीक येत नाही. त्यासाठी आपण भूमातेचं स्मरण करतो. भूमातेला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय तर जमिनीची मशागत करणे, बी पेरणे, तण काढणे हे सगळे जे आहेत हे कार्य आपण करतो आणि त्याच्यातून ती जी भूमाता आहे ती आपल्याला पीक देते आणि त्यातून आपल्यावर ती अनुग्रह करत असते. असे हे जे शब्द आहेत देवता या शब्दाचे अत्यंत सुंदर असे बुद्धिनिष्ठ अर्थ आहेत. त्याला नुसतंच देव 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 असं न म्हणता उत्पादन क्षमता, कर्माचं ध्येय आणि उद्दिष्ट यापेक्षाही अधिक मूल्य देणाऱ्या या ज्या देवता आहेत, यांचं स्मरण आपल्याला करणं आवश्यक आहे. देवता या शब्दामध्ये ईश्वरीय एक पावित्र्य आहे. गीतेमध्ये कर्माच्या उद्दिष्टामध्ये, ध्येयामध्ये ईश्वर भावना असण्याची प्रतिपादन ईश्वर भावना असणे हे समर्थांनी देखील सांगितलंय बघा. समर्थांनी म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. प्रयत्न करणाऱ्याला सामर्थ्य आणि कठीण उद्दिष्ट साध्य करणाऱ्याला क्षमता योग्य प्रयत्न करता करताच वाढत असतात. पण एवढंच सांगून ते थांबत नाही, तर ते पुढे म्हणतात, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान म्हणजे ईश्वरी आधार प्रत्येक गोष्टीमध्ये असणं आवश्यकच आहे. पण कर्म करणाऱ्यांकडचं तिकडे लक्ष असणं अत्यंत महत्वाचं आहे, हे देखील त्यांना सुचवायचं आहे. आणि ह्या ज्या ईश्वरी शक्ती आहेत या म्हणजे त्या श्लोकातल्या त्या देवता आहेत, जी विश्वव्यापक शक्ती सर्वत्र आहे आणि सर्वत्र कार्यरत आहे, ती म्हणजे देव. विविध देवता ज्या आहेत या एकाच परमात्म शक्तीच्या तिच्या कार्यातून निर्माण झालेल्या ह्या ज्या आहेत, यानुसार त्यांना विविध नाव दिलेली आहेत. आणि हे सगळं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या देखील वेगवेगळ्या अत्यंत सुंदर अशा ओवी आलेल्या आहेत. या ठिकाणी स्वधर्म पूजा म्हणजे इथे अत्यंत सावधपणे एक गोष्ट जी सांगितली आहे ती म्हणजे सर्व देवतांना संतुष्ट करणे हे जरी असलं तरी आपण आपलं कर्म करत असताना समजा एखाद्याने बँकेत फ्रॉड करून समजा जर चालाकपणे जर त्यांनी जर पैसे लांबवले तर ते त्यांनी फळ प्राप्त करून घेतले देखील तरी त्याला या ठिकाणी देवता कोणती राहील तर या ठिकाणी ती जी देवता आहे ती शौर्य देवता आहे. मग आता गीता अशा गोष्टींना सहकार्य करत नाही. गीता तत्वानुसार चिंतनाची दिशा आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की केवळ कर्म न करता ते उचित कर्म असलं पाहिजे आणि ते विहित कर्म असलं पाहिजे, तरच ते स्वधर्म
असं सुंदर कर्म राहील. मूर्तीपूजेचं स्वरूप आपण जेव्हा बघतो, तेव्हा मूर्तीपूजा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते. त्यात मुख्य म्हणजे सर्व ज्या काही क्रिया आपण करतो मूर्तीपूजेमध्ये म्हणजेच देवपूजेमध्ये ज्या काही आपण क्रिया करतो त्या अत्यंत मार्दवपणे करा असं सांगते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण प्रतिमा धुतो आणि तिच्या मस्तकावर गंध लावतो, ती गंध वाहण्यापूर्वी आधीच गंध काढायचं असतं. ते नखानी खरवडून काढतो का? नाही. तर त्यासाठी पाण्याचा थेंब किंवा ओलसर वस्त्र यांनी आधी ते हळुवारपणे पुसणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यवहार देव प्रत्यक्ष तिथे आहे या भावनेने करायचा असतो. नीट पूजा केल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या अस्तित्वाची जाणीव आणि मृदू व्यवहार या क्षमता हळूहळू विकसित होतात. तरी याला एक मर्यादा आहे. कारण पूजा मूर्तीपासून उठून जेव्हा आपण जगामध्ये व्यवहार करतो, तेव्हा प्रत्यक्ष मूर्ती काही आपल्या सोबत येत नसते. त्यामुळे देवपूजेच्या वेळी जेव्हा आपल्या मनात जे भाव असतात, तेच भाव आपले जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा तेवढे राहत नाही. म्हणूनच अमूर्त निराकार परमात्म्याची जी धारणा आहे ती होणं इतकं अगदी सोपं नाहीये. देवतांचं जे प्रयोजन आहे, हिंदू धर्मामध्ये आपण सर्व पातळींवर व्यक्तींचा विचार करत असताना त्या सर्व पातळींवरच्या व्यक्ती पुढे वर कशा जातील आणि त्यामधूनच विविध क्षेत्रांमध्ये विविध देवता मानल्या गेलेल्या आहेत. वनदेवता, धनदेवता, बुद्धिदेवता, बलदेवता, विद्या देवता, या सर्व देवता अमूर्त असतात. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्या क्षेत्रामध्ये योग्य कर्म करून तुम्ही त्यांची उपासना करू शकता. मूर्तीपूजेपेक्षा ही जास्त व्यापक आणि सूक्ष्म अशी जी धारणा आहे ही गीतेत सांगितलेली आहे. देवता अमूर्त असतात आणि त्या त्या क्षेत्रापुरत्या त्या मर्यादित असतात. त्या अमूर्त धारणा ज्या आहेत त्या माणसाचं मन आणि बुद्धी पेलू शकतात. आपण शेवटी या श्लोकामध्ये जेव्हा म्हटलेलं आहे श्रेय परम अवाप्स्यथ, म्हणजे परम कल्याण प्राप्त होते. देव भावनेने जेव्हा माणूस कर्म करतो, जे फळ त्याला मिळतं ते देवतेची कृपा आहे असं तो समजतो. त्यामुळे कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार जो आहे, मी केलेला आहे हा जो अहंकार आहे हा त्याच्या मनात राहत नाही. आणि किंवा असलाय तरी तो हळूहळू सौम्य स्वरूपाचा होतो. देवाच्या अस्तित्वाची जाणीव जी आहे ती आपल्याला प्रसाद रूपी जे काही मिळतं किंवा काही उत्कृष्ट कर्म केल्यामुळे किंवा उपासना केल्यामुळे चित्ताची हळूहळू जी जडणघडण आहे ती शुद्ध होत जाते आणि त्यातूनच आपल्याला परम कल्याण करण्याची जी योग्यता आहे ती प्राप्त होते. मिळालेल्या गोष्टींना जेव्हा आपण प्रसाद म्हणून समजतो, तो त्यामुळे तो उपभोगात्मक जी भावना जी आहे ना ती हळूहळू कमी होते आणि त्यातूनच पावित्र्य निर्माण होतं. म्हणूनच पण त्यासोबतच आणखीन एक गोष्ट सुंदर जी आहे ती गीता या ठिकाणी सांगते, ती म्हणजे आपल्याला प्राप्त होणाऱ्या गोष्टींमध्ये इतरांचाही सहभाग असतो. ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. आणि हे सांगताना 12वा श्लोक येतो. आहे 5 मिनिट वेळ आहे, आपला एक श्लोक होऊन जाईल. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः. इष्टान भोगान हि वह देवाः दास्यन्ते यज्ञ भाविताः तैः दत्तान अप्रदाय एभ्यः यः भुङ्क्ते स्तेन एव सः. यज्ञ भाविताः देवताः, यज्ञ भाविताः म्हणजे यज्ञाने तृप्त झालेले देव जे आहेत, वह इष्टान भोगान ही दास्यन्ते, वह म्हणजे तुम्हाला, इष्टान भोगान इष्ट भोग दास्यन्ते प्रदान करतील देतील, तैही दत्तान त्यांनी दिलेले, तैही म्हणजे त्यांनी दिलेले, एभ्य अप्रदाय, एभ्य म्हणजे हे, यांना, अप्रदाय न देता, यह भुंगते जो खातो जो भोगतो, सह स्तेन एव, स्तेन म्हणजे चोर, तर तो चोरच म्हटला गेला पाहिजे. म्हणजे याचा समग्र अर्थ बघूया या श्लोकाचा काय आहे तो, यज्ञाने तृप्त झालेले जे देव आहेत ते तुम्हाला इष्टभोग नक्की देतील. त्या देवतांनी दिलेले जे भोग आहेत यांना न देता, इतरांना न देता जो स्वतःच उपभोगतो तो चोरच होय.
खूप सुंदर अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. गीता म्हणते, "यज्ञार्थ भूमिकेतून कर्मांनी तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि देव तुम्हाला संतुष्ट करतील." असं जे आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे, त्याचंच पुढे आश्वासन देताना म्हणते, "यज्ञ भावनेने कर्म झालेले, कर्माने जे तृप्त झालेले जे देवता आहेत, ते तुम्हाला नक्की इष्टभोग देतील." इष्टभोग आणि इच्छित भोग असे 2 प्रकार आहेत बघा. यज्ञ भावनेने केलेले जे योग्य कर्म आहेत, त्यातून फळ म्हणून तुम्हाला इच्छित भोग मिळतात. असं गीता म्हणत नाहीये. तिथे इष्टभोग असं म्हणते आहे. इच्छित भोग म्हणजे कदाचित इष्ट आणि कल्याणकारी नसतील. गोंदवलेकर महाराज या ठिकाणी म्हणतात, की माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे देव सगळं देत नाही. ही देवाची कृपाच समजली पाहिजे. देव हा आईप्रमाणे असतो. तो इच्छानुसार लाड पुरवेल, पण इच्छा इष्ट आहेत का ते बघूनच तो आपले लाड पूर्ण करत असतो. त्यामुळे तुम्हाला काही मिळेल की नाही याची भीती तुम्ही बाळगू नका. तुम्ही तुमचं कर्तव्य जे आहे ते ईश्वर समर्पण भूमिकेतून सतत करत राहा. प्रथम कर्म करा. ते करत असताना ते चांगलं कर्म आहे की नाही ते आधी बघून घ्या. ते धर्म, नीती, न्याय यांना विसंगत नसलं पाहिजे. त्यातून कर्मयोग साधता येत नाही. ते निंद्य कर्म नसावं. ते सज्जनांना अमान्य असं कर्म अजिबात नसावं. प्रत्येक वेळी सज्जन शोधायला आपण जायची गरज नाही. त्यांना विचारायची गरज नाही. मना सज्जना ही गोष्ट सतत लक्षात ठेवावी. म्हणजे आपलं मनच सज्जन आहे, तर स्वतःलाच विचारून ते कर्म करू शकतो आपण. आपल्यामध्ये असणारी जी सत्व प्रवृत्ती आहे, ती आपल्याला योग्य किंवा अयोग्य काय आहे ते सतत सांगत असते. चांगलं करत असताना ती अधिक स्पष्ट आणि बलवान होत जाते. कर्माची आपल्याला जी सहज प्रेरणा आहे, तशी सत्प्रवृत्तीची देखील प्रेरणा जी आहे, ती सतत आपल्या सोबत असतेच. आपण तिला हळूवारपणे बाजूला करतो. तसं करू नये. ते चांगलं कर्म ईश्वराचं म्हणून ते जास्त तन्मयतेने करा. सर्वांचा आनंद, सर्वांच्या आनंदासाठी, कल्याणासाठी ते कर्म असू द्या. या कर्माला कर्तृत्वाचा अहं जो आहे, तो करून येऊ देऊ नका. असं कर्म करणाऱ्याला जे भोग मिळतील ते त्याचे इष्ट भोग राहतील. देवतांचा प्रसाद असा समजून त्याने ते भोग स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी एक प्रसादासंबंधी सुंदर कथा आलेली आहे रामायणामध्ये. सीतामाईचा शोध घेत असताना हनुमंत तिला प्रभू रामचंद्रांची मुद्रिका दाखवतात आणि ओळख पटवून देतात आणि मोठ्या प्रेमाने मग त्यानंतर सीतामाई त्यांना म्हणते, "वत्सा तुझं कल्याण हो." आणि त्या उद्गारांनी हनुमंताला त्याच्या अंतःकरणामध्ये एक दिव्य स्पर्श होतो. तो भावनात्मक स्पर्श होतो. त्यावेळी तो हनुमंत सीतामाईला म्हणतो, "आई मला भूक लागली." आई त्याला थोडं गमतीने म्हणते, "दमला की काय रे? म्हणजे तू एवढा शक्ती संपन्न आहे, एक उडी मारून जर तू इथे येऊ शकतो, तरी तर तुला भूक कशी लागली?" आता हनुमंताचं जे समुद्र उल्लंघन आहे, हे सीतेच्या दृष्टीने एक जस्ट उडी आहे. का बरं? कारण की सीतामाता असं म्हणायचं कारण, की सीतामाता देखील एक शक्ती स्वरूपिणी आहे. रावणासारख्या महाबलवान व्यक्तीला जे शिवधनुष्य साधं उभं करता आलं नाही, ते अगदी लहान वयामध्ये घोडा करून ती खेळत होती. ही शक्ती स्वरूपिणी जी सीता आहे, ती हनुमंताला सहज गंमत करत म्हणते, की "तू दमला का रे?" अ, हनुमंत म्हणतो, "नाही, मी दमलो नाही. मला भूक लागली आहे." "का बरं?" "अगोदर नव्हती, पण तू मला जेव्हा वत्सा असं हाक मारलीस ना आई, त्यामुळे माझ्यामधलं मूल जागं झालं. आईजवळ असलेल्या मुलाला नेहमी भूक लागतेच," असं हनुमंत सांगतो. तेव्हा सीतामाई म्हणते, की अ, अ, पुढचा जो प्रसंग जो आहे, ती सीता